एकीकडे हिंदू मुसलमान अशा दोन वर्गवारी केलं जात असताना हा व्हिडिओ खूप शिकवण देणारा आहे। जेव्हा एक मुसलमान हिंदू ब्राह्मणाचा अंत्यविधी करतो पवित्र रमजान महिन्यामध्ये केलेलं पवित्र कार्य। हा व्हिडिओ आहे पुण्यातील शहराच्या मध्यवस्तीमध्ये रास्तापेठ येथील हिंदू ताईच्या हाकेला ओ देत मुस्लिम भावाची रमजानमध्ये समतेची गुढी उभारली आहे। उम्मत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जावेद खान यांची पोस्ट आपण पाहूयात। काल मला माझे मित्र मायकल साठे यांनी कॉल केला की त्यांच्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहणारे सुधीर किंकळे वय 70 पत्ता 286 रास्तापेठ पुणे हे त्यांच्या घरी मृत्यू पावलेले आहेत आणि त्यांना फक्त त्यांची बहीणच आहे। जयश्री किंकळे त्यांना कुणीही नातेवाईक नाहीत, त्यामुळे तू त्यांचा अंत्यविधी करतोस का? संपूर्ण माहिती घेऊन मी ससून रुग्णालयातील डेड हाऊस मध्ये पोहोचलो। तिथे जयश्रीताई आणि पोलीस हवालदार होळकर साहेब भेटले। पंचनामा सुरू होता आणि संध्याकाळ होणार होती। चौकशी केली असता मृतदेह मिळण्यास रात्र होणार होती। मी जयश्रीताईला बोललो, आपण अंत्यविधी करून टाकू। यात त्या बोलल्या, आम्ही ब्राह्मण आहोत आणि सूर्यास्त झाल्यावर आम्ही अंत्यविधी नाही करत, आपण सकाळी करू प्लीज। त्यांनी विनंती केली आणि रडणं मला सहन होत नव्हतं। आणि रमजान महिना चालू, त्यामध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आमची सर्वात मोठी रमजान रात्र आणि नमाज माझ्यासाठी मोठा धार्मिक दिवस। पण मनामध्ये विचार केला की हे कार्य करण्यासाठी अल्लाहनं तुला निवडलं असेल। कदाचित जात धर्म बाजूला ठेवून सकाळी लवकरच उठलो। आज खूप काम होतं, सगळं बाजूला ठेवून ससूनला शुभम आणि शेरू या दोघांना पाठवलं। त्यांना अजून एक शुभमची साथ लाभली। मायकल कॉल करत होता, त्याला बोललो वैकुंठ इथे पोहोच आणि तिथे आम्ही सगळेच त्या सुधीर काकाच्या नातेवाईक झालो आणि त्यांचा अंत्यसंस्कार केला। ही पोस्ट आहे उम्मत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जावेद खान यांची।